जे युवक आहेत, विनंती आहे मित्रांनो, आपण स्क्रीन जवळ कृपया कुणीही एकदम त्याला लगोलग उभं राहू नका, त्या स्क्रीनला टच कुणी करू नका, ही विनंती आहे. स्क्रीन मध्ये तिथं करंट आहे पहा. आपणास विनंती आहे तिथल्या स्क्रीन जवळच्या तरुण बांधवांना आपण कृपया थोडंसं पाठीमागं व्हा. आपल्या हातातल्या झेंड्यांना जे लोखंडी रॉड्स आहेत किंवा आपला सुद्धा स्पर्श होऊ देऊ नका, ही विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट, जे आपल्या पाठीमागं बसलेले आपले बांधव आहेत त्यांना सुद्धा दिसलं पाहिजे. समोरच्या ताईसाहेबांच्या कटआउटच्या आणि भगवान बाबांच्या कटआउटच्या मध्ये जे टावर आहे त्याच्यावर उभा राहिलेले जे बसलेले युवक, तुम्हाला सुद्धा विनंती आहे, नम्रतेची विनंती आहे, उतरा तुम्ही. करंट आहे त्याच्यामध्ये. स्क्रीन जवळ आणि टावर्सवर कुणीही तिथं स्पर्श करू नका. आपण व्यवस्थित काळजी घ्या. आपल्या एखाद दुसऱ्यामुळे कार्यक्रमात विक्षेप यायला नको याची आपण काळजी घ्या. ते लाल गमच्यावाले उतरा ना खाली तुम्ही. त्या स्क्रीनवरती ताईसाहेबांचं आणि भगवान बाबांच्या कटआउट मधलं ते जे टावर आहे तिथं. दुसरी महत्वाची सूचना, आणि आपल्यासाठी लोकनेते आदरणीय ताईसाहेबांनी जे आवाहन केलं होतं, अतिवृष्टीनं ग्रासलेले जे पूरग्रस्त बांधव आहेत त्यांना आपण अन्नधान्य रूपी जी मदत करणार होतो, आपल्या विविध गावावरून अनेकांनी ती मदत आणलेली आहे. मातावळी तालुका आष्टी या गावच्या युवकांनी, गावकऱ्यांनी 5 क्विंटल तांदूळ आणि 5 क्विंटल डाळ या ठिकाणी आणलेली आहे. त्याचप्रमाणे आपण सर्वांनी ताईसाहेबांच्या आवाहनानुसार या वस्तू आणलेल्या आहेत. आपण सर्वजण ते सांगितलेल्या ठिकाणी जमा करणार आहोत. आपणा सर्वांचे आभार. अगदी 5 मिनिटांमध्ये आपल्या सर्वांचं नेतृत्व रणरागिणी आदरणीय नामदार पंकजा ताईसाहेब गोपीनाथजी मुंडे यांचं आगमन या व्यासपीठावरती होईल. तत्पूर्वी राष्ट्रसंत भगवान बाबांचं मनोभावी दर्शन आणि आरती आदरणीय ताईसाहेब करणार आहेत. मी आपणा सर्वांना विनंती करेल, हेलिपॅड ते राष्ट्रसंत भगवान बाबांची मूर्ती हे जे अंतर आहे, इथं यायला जो रस्ता आहे तो रस्ता आपण कृपया सर्वांनी मोकळा करायचा आहे, रिकामा करायचा आहे. ही आपणा सर्वांना नम्रतेची विनंती आहे. लोकनेता पंकजा ताईसाहेब तुम आगे बढ़ो. संडे टू मंडे, अमर रहे, अमर रहे. पंकजा ताईसाहेब तुम आगे बढ़ो. धन्यवाद. हॅलो, हॅलो. उपस्थित असलेल्या सर्वांनी एक सगळ्यात महत्वाची सूचना आपल्याला आहे. उपस्थितांना विनंती आहे आपल्या सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय. एक अत्यंत महत्वाची सूचना आहे. हा आपला दसरा मेळावा राष्ट्रसंत भगवान बाबांच्या विचाराने चालणारा मेळावा आहे. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी सामाजिक सलोखा राखणारा, सामाजिक समतेचा संदेश देण्याची भूमिका सातत्यानं घेतली आहे. आणि तीच भूमिका आपल्या लोकनेते आदरणीय पंकजाताई साहेब सातत्यानं घेऊन पुढे प्रवाहित होत आहेत. समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या माणसाला आपलंसं करण्याची भूमिका त्यांची असते. म्हणून आपल्याला विनंती आहे, आपण ज्या प्रतिमावरती हात करून दाखवतायत त्या प्रतिमा भगवान बाबा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या व्यतिरिक्त इतरांच्या कुणाच्याही असता कामा नयेत. ही एक स्पष्ट नोंद या कार्यक्रमाच्या निमित्तानं समोर असलेल्या प्रत्येकानं घ्यायची आहे. बाबांची प्रतिमा आपण वरती घेऊन दर्शवतायत, ठीक आहे. लोकनेते मुंडे साहेबांची दर्शवतायत, ताईसाहेबांची दर्शवतायत. आपलं त्यांच्या प्रतीचं हे प्रेम आहे. इतर सर्व महापुरुषांच्या प्रतिमा आपण दर्शवणं ठीक आहे, परंतु आपल्या बाजूनं किंवा आपल्या वतीनं चुकीचा संदेश जाईल अशी कुठलीही प्रतिमा आपल्या वतीनं त्या ठिकाणी दर्शवली जाणार नाही. ही एक स्पष्ट सूचना मंचाच्या वतीनं, विशेषतः संयोजकांच्या वतीनं आपल्या सर्वांना आहे. हा आपला विचार नाही हे लक्षात घ्या. आदरणीय ताईसाहेबांचा जो विचार आहे तो विचारच घेऊन आपल्याला सगळ्यांना चालायचा आहे. मुंडे साहेबांनी जो विचार दिलेला आहे
तो सामाजिक समतेचा, प्रत्येकाला आपलंसं करणारा जो विचार आहे, तो विचार घेऊन आपल्याला प्रत्येकाला चालायचं, ही एक स्पष्ट सूचना आपल्याला आहे. समोर वरती त्या स्पीकरच्या तिथं जे तरुण बसलेले आहेत, प्रशासनाचे बांधव येऊन आपल्याला खाली घेतील, त्याच्या अगोदर आपण खाली उतरा. तिथे करंट आहे, आपल्याला सांगितलं जात आहे आपण सूचनेचं पालन करा. तिथे करंट आहे. त्या स्क्रीनच्या पाठीमागं वरती जे बसलेले तरुण आहेत, लवकर खाली या. तिथले काही जबाबदार पुरुष असतील तर त्यांना विनंती, त्यांना खाली येण्याच्या सूचना द्या. आपल्या स्वतःची काळजी व्यवस्थितपणे घ्या. आपल्याला विनंती आहे, तिथे करंट आहे, वायर्स आहेत, आपण खाली उतरा. आपल्यामुळे कुठलाही व्यत्यय येता कामा नये. स्क्रीनच्या जवळ सुद्धा वरती जे येत आहेत त्यांना विनंती, खाली बसायचं लगेच आपण.